अंजनगाव खेलोबा इथल्या पुतळ्याच्या वादावर अखेर पडदा पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अखेर स्थलांतर होणार आहे आणि प्रशासनासोबत झालेल्या दोन्ही समाजाच्या बैठकीनंतर या वादावर पडदा पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणारी जागा ही खेलोबा देवस्थानची आहे आणि त्यामुळे अंजनगाव खेलोबा येथील शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात येणार आहे। स्थलांतरित जागेवर शिवरायांचा पुतळा उभारण्यासह सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोळे यांनी 1 कोटी रुपयांचा निधी सुद्धा दिला। जर मोजणीमध्ये हा सगळा एरिया देवस्थानचा येतोय तर त्या भागातून पुतळा बाजूला नेण्याचा गावकऱ्यांचाच निर्णय होता। तो काल आम्ही मोजणी कंप्लीट केली, मोजणीचा निकाल आला आणि त्या ठिकाणाहून ते देवस्थानची जागा असल्याचं सिद्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा सन्मानाने बसला पाहिजे, त्याही पुतळ्याचा सन्मान झाला पाहिजे, महाराजांचा विचाराचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून आम्ही त्या पुतळ्यासाठी शासनाची जागा देण्याचा निर्णय घेतला। फरांदे बाबांचाही मला काल फोन होता की तुम्हाला यावंच लागतंय, ते धर्मगुरू आहेत धनगर समाजाचे, आणि मराठा समाजाचा फोन होता की तुम्हाला यावंच लागणार आहे, आपण बसून तोडगा काढू। मी त्याच वेळेस बाबाजींना, म्हणजे फरांदे बाबाजी आहेत, त्यांना शब्द दिला होता की शांततेत बसून वाद 100% मिटला जाईल, वाद कुठेही होणार नाही। ते काय आता असते 4-2 असते, ते हुल्लडबाजी करतात, इकडचे 4-2 तिकडचे 4-2, म्हणून एवढा मोठा प्रेमानं वागणारा राज्यात समाज मराठा आणि धनगर यांच्यात वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, या भूमिकेत मी 4 दिवसापासून सलग होतो आणि ते खूप चांगलं झालं की तो वाद मिटला।